नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा दरवर्षी महाराष्ट्र सेट परीक्षा वर्षातून एकदा होतं आणि यावर्षी सेट परीक्षा 15 जून 2025 ला आपली महाराष्ट्र सेट परीक्षा आहे. आणि या परीक्षेमध्ये पेपर 1 हा संपूर्ण जनरल पेपर आहे. सो अनिवार्य पेपर 1 यामध्ये टोटल 10 युनिट्स आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत आणि टोटल जर आपण विचार केलेले तर 100 गुणांसाठी आपल्याला 10 युनिट्स पेपर 1 साठी विचारले जाणार आहे. आता पेपर 1 मध्ये दरवर्षीचं जर आपण विचार केलेलं नेमकं काही जे टॉपिक आहे दरवर्षी आपल्याला परीक्षेमध्ये रिपीटेड फॉर्म मध्ये विचारले गेलेले आहे. तर आपल्याला या वर्षीची एक्झामिनेशन जर क्वालिफाय व्हायचं आहे तर नक्कीच हे टॉपिक तुम्ही अभ्यास करून जा. जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील तुम्हाला नक्कीच यापैकीच टॉपिक जे आहे परीक्षेमध्ये दिसून येईल. आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर जर आपण महाराष्ट्र सेट परीक्षा टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. 30 दिवसामध्ये 30 टॉपिक आपल्याला कव्हर करायचं आहे आणि हमखास हे टॉपिक आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा येताना दिसून येणार. त्यामुळे नक्कीच हे सगळेच टॉपिक तुम्हाला नोट डाउन करणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि एकदा तरी तुम्हाला हे टॉपिक क्वालिफाय होण्यासाठी अभ्यासणं खूप महत्त्वाचं आहे. बघा आता एक्झामिनेशनला खूप कमी वेळ राहिलेला आहे आणि एवढ्या मोठ्या एवढ्या कमी वेळेमध्ये एवढा मोठा सिलेबस तुमच्यासाठी कव्हर करणं थोडं मुश्किल असतं आणि डिफिकल्ट आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे काय करा नक्कीच इतके जरी टॉपिक तुम्ही अभ्यासले ना तर येणारी सेट परीक्षेमध्ये हमखास तुम्ही स्कोर करू शकता. आज आपण युनिट 1 पासून तर युनिट 10 अशा 10 युनिटमध्ये असे कोणते महत्त्वपूर्ण घटक आहे, असे कोणते टॉपिक आहे जे आपल्याला अभ्यास करायला हवं ते आपण बघूया. एक बेसिक इंट्रोडक्शन आपण 10 युनिटबद्दल घेऊया. सो बघा टोटल 50 क्वेश्चन आहे, गुण आहे 100. ठीक आहे. वेळ नक्कीच आपल्याला 1च तास जे आहे या पर्टिक्युलर पेपर 1 साठी एक्झामिनेशनमध्ये दिलेला आहे. तर युनिट 1 टीचिंग ॲप्टिट्यूड आहे, दुसरं रिसर्च आहे, तिसरं कम्प्रिहेन्शन याच्या प्रॅक्टिसला मित्रांनो तुम्ही सुरू करून द्या. डेली बेसिसवर ॲटलीस्ट एक पॅराग्राफ तुम्ही सोडवा. यातून काय होईल प्रश्न उत्तर कसं सोडवायचं याचा सराव होईल. कारण वेळ जात असतं या पर्टिक्युलर युनिटमधून येणारे प्रश्न सोडवायला. यानंतरचं युनिट आहे कम्युनिकेशन, मॅथ आहे, लॉजिक आहे आणि डी-आय आहे. हे तीनही युनिट प्रॅक्टिस करा आणि नक्कीच यापूर्वी सुद्धा मी मॅथमधील कोणते घटक अभ्यास करायला हवं सांगितलेलं आहे. आज पुन्हा सांगणार तुम्हाला जेणेकरून एक तुम्हाला गाईडन्स मिळून जाईल की गणिताचा देखील अभ्यास आपल्याला कसं करायचं आहे. यानंतर आय-सी-टी आहे, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट आणि युनिट 10 म्हणजे हायर एज्युकेशन. सो अशा प्रकारचं टोटल पेपर 1 जनरल पेपर आहे आणि टोटल 10 युनिटमध्ये याचं सिलेबस आहे. या सिलेबस व्यतिरिक्त मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन या महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर 1 करिता 50 टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. 25 डेज टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे. येणाऱ्या 25 दिवसामध्ये प्रत्येक दिवसातून 2 टेस्ट आपल्याला प्रोव्हाइड केले जातील. सोबतच या टेस्टचं तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन देखील तिथेच मिळेल. व्हिडिओ सोल्युशन देखील मिळणार आहे आणि टेस्ट म्हणजे पर्टिक्युलर सोडवल्यानंतर सबमिट जेव्हा तुम्ही टेस्ट करणार त्यानंतर पूर्ण सोल्युशन तुम्हाला किती प्रश्न बरोबर आहे, किती चुकलेले आहे, कोणत्याचं काय आन्सर होतं, काय एक्सप्लेनेशन आहे सगळंच त्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. सो 25 दिवसीय टेस्ट सिरीज आपली सुरू होत आहे 22 मे पासून. तुम्ही याला जॉइन करा. जॉइनिंगची फीज आहे 999. आता बघा 999 मध्ये हे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. हे ऑफिशियल नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा. अशा प्रकारचा हा पर्टिक्युलर जे टेस्ट सिरीज आहे त्याचं तुम्हाला पूर्णतः टाइम टेबल जे आहे ते पाहायला मिळतं. बघा हे नंबर आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच या टेस्ट सिरीजला आपण जॉइन करून घ्या. हमखास या टेस्ट सिरीज तुमच्या एक्झामिनेशनच्या टाइम मॅनेजमेंटसाठी बेस्ट ठरणार आहे. सो सर्वप्रथम तुम्हाला मी ऑब्व्हियसली फर्स्ट युनिट टीचिंग ॲप्टिट्यूड आहे. तर टीचिंगमध्ये कोणकोणते असे टॉपिक करणार तुम्ही? एक करा अध्यापनाची पातळी MLT, ULT, RLT तीनही करून घ्या. देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लर्नर 100% यातून प्रश्न आपल्याला दिसून येतं. चाइल्डहुड काय आहे, अडल्ट काय आहे, ओल्ड एज हे सगळं अभ्यास करा. यानंतर ऑनलाईन मेथड
ऑफलाईन मेथड सुद्धा आपल्याला कोणत्या वापरतात हे अभ्यास करावा लागेल. यानंतर श्रेयांकीकरणाचा प्रकार, ग्रेटिंग टाइप्स जे आहे ना यावर प्रश्न विचारलेले आहे. ठीक आहे. तर स्वयं करा, स्वयंप्रभा करा, मूक करा, हा टॉपिक स्किप करू नका. लेवल ऑफ टीचिंग झालेला आहे. टीचिंगचं जे कन्सेप्ट आहे एक बेसिक पासून अभ्यास करा, कारण टीचिंग मध्ये जे आहे ना एक बेसिक अंडरस्टँडिंग किंवा ॲज अ टीचर आपण काय करणार अशा प्रकारचं देखील प्रश्न असतं. या व्यतिरिक्त टीचर सेंटर्ड मेथड व्यवस्थित करून घ्या. गिफ्टेड चाइल्ड काय होतं, अडल्ट लर्नर काय आहे आणि टाइप ऑफ इव्हॅल्युएशन, हे असे टॉपिक आहे जे युनिट 1 मधून आपल्याला अजिबात स्किप करायचं नाही. देन क्लासरूम टीचिंग अँड फीडबॅक, देन स्वयंप्रभा, मूक सुद्धा विचारतात. टीचिंग मेथड्स मध्ये मेजरली करून ठेवा भूमिका पालन, दिग्दर्शन, प्रायोगिक, अवगाम, हे सगळंच करा. या व्यतिरिक्त अदर्स जे टीचिंग मेथड्स आहेत ते सुद्धा करून घ्या. टाइप्स ऑफ इव्हॅल्युएशन मध्ये फॉर्मेटिव्ह, समेटिव्ह आणि डायग्नोस्टिक हे सगळंच करायचं आहे. मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टम काय आहे आणि ट्रेडिशनल सुद्धा करा, म्हणजे कंपॅरेटिव्हली करून घेतलं तर सेफ साईड असेल. त्यामुळे मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टम करीत असताना ॲज वेल ॲज ट्रेडिशनल सुद्धा करून घ्यायचं. यानंतर युनिट 2 आहे रिसर्च ॲप्टिट्यूड आपल्याला. सो रिसर्चमध्ये सगळ्यात संशोधकाचे महत्त्वाचं टॉपिक ॲज अ रिसर्चर, आणि रिसर्चर आहोत तर काहीतरी आपल्यामध्ये स्पेसिफिक क्वालिटीज असेल, तर हा एक घटक करून घ्या. संशोधन पद्धती सगळ्याच करा, सगळ्या इन द सेन्स मेजरली 4 करा. एक वर्णनात्मक, गुणात्मक, प्रायोगिक आणि मात्रात्मक, संख्यात्मक करून घ्या. ठीक आहे. तर मेजरली हे 4 पद्धत खूप व्यवस्थित करा. मोजमापाच्या स्केल करून ठेवा. मेजरमेंट स्केल विचारलं जातं आहे ना. केंद्रीय प्रवृत्तीचे माप हे तर सेंटर टेंडन्सी विषयी भरपूरदा म्हणजे दोनदा ऍटलिस्ट रिपीटेड फॉर्म मध्ये प्रश्न आहे, त्यामुळे हा तुम्ही स्किप करू नका. संशोधक लेख जे आहे रिसर्च आर्टिकल विषयी योग्य प्रकारे आणखीन योग्य रिव्हिजन करून घ्या. चांगल्या परिकल्पना, गुड हायपोथेसिस काय असतं, याचं वैशिष्ट्य काय आहे, 100% हे बहुधा आपल्याला परीक्षेत रिपीटेड दिसून येतं. वाङ्मयीन चोरी काय आहे, सॉक्रेटिसचं सत्यशोधन, प्रायोगिक रिसर्चच्या संकल्पना, शोध नैतिकता काय आहे आणि शोधमध्ये आयसीटीचा प्रयोग कसं केलं जातं, हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण टॉपिक जे आहे इथे उपस्थित होतो. आता बघा, पॉझिटिव्हिझम रिसर्च आहे, देन आपण बघतो रेफरन्सेस, यावर प्रश्न आहे, साहित्यिक चोरी, आणि हा जो टॉपिक आहे यावर सध्या आपण करंटली 2024 आणि 23 मध्ये मेजरली आयसीटी टूल्स जे आहे ना त्यावर फोकस केलेला आहे. देन डाटा कलेक्शन टूल्स आणि रिसर्च जर्नल्स, हे अशा प्रकारचं टॉपिक आहे जे आपण स्किप करायचं नाही. आणि नक्कीच मित्रांनो हे टॉपिक परीक्षेला जाण्यापूर्वी ॲटलिस्ट तुम्ही एकदा तरी रिव्हिजन करा. देन युनिट नेक्स्ट आहे कम्प्रेहेन्शन. जसं मी पूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे, कम्प्रेहेन्शन या युनिटवर तुम्ही रिव्हिजन करा. ठीक आहे. रिव्हिजन विसरायचं नाही. रिव्हिजन इन द सेन्स प्रॅक्टिस करा, पॅराग्राफ कसं सोडवायचं आहे हे बघा. या व्यतिरिक्त कम्युनिकेशनचं बघा. संप्रेहेन्शन ऑब्विसली प्रकार खूप महत्त्वाचा आहे. वर्बल, नॉन वर्बल, ग्रुप आणि वन वे हे खूप व्यवस्थित करून घ्या. देन समूह माध्यम कोणते आहे, संप्रेषणाचं चक्र, संप्रेषणाच्या व्याख्या, संप्रेषणाचं घटक, व्यक्तिगत संप्रेषण, औपचारिक संप्रेषण, अनौपचारिक माध्यमांचं वैशिष्ट्ये, प्रभावी संप्रेषण आणि प्रसार भारती, हे मेजरली खूप इम्पॉर्टंट आपले टॉपिक आहे आणि याला मित्रांनो आपण स्किप करू नका. नक्कीच हे टॉपिक येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. त्यामुळे या टॉपिकचा तुम्ही काय करा, अभ्यास करा. सो अशा प्रकारे 4 युनिट सांगितलेलं आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट, ऑब्विसली हे यापूर्वी सुद्धा मी मॅथचं प्रॅक्टिस तुम्हाला सांगितलं आहे. आकृती संबंध, पाय डायग्राम, मीन है ना, मोड, मीडियम काय आहे, रेशो कसं काढायचं, पर्सेंटेज कसं काढायचं, हे व्हॅलिड विधान 100% वाला आहे. स्टेटमेंट 100% विचारणार. लेटर, नंबर, काहीतरी सिरीज तुम्हाला विचारले जाईल. मिनिंगफुल, लॉजिकल हे सुद्धा 100% येतं. चौकोन, क्षेत्र, सरासरी विचारतात. चक्रवाढ वाढ आहे. इंडियन लॉजिकवर बघा 2 मार्क्ससाठी प्रश्न आहे, 2 मार्क. ठीक आहे. डायग्राम्स आहे, देन आकृती, क्षेत्रफळ, क्लॉक आहे, शेकडा, नफा तोटा, लॉजिकल ऑर्डर्स, तासिकेवर प्रश्न आहे, डिग्री, डायरेक्शन, DI. सो हे सगळे टॉपिक एकदा तरी अभ्यास करा. मित्रांनो परत एकदा सांगू इच्छिते, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. टोटल 50 टेस्ट आहे आणि 25 दिवसीय टेस्ट सिरीज आपण लॉन्च करीत आहोत. तर याला तुम्ही
जॉईन करा. ऑफिशियल्स नंबर तुम्हाला मी दिलेले आहे, यावर कॉन्टॅक्ट करा. या व्यतिरिक्त महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर 2 रिकॉर्डेड बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे. या रिकॉर्डेड बॅचेस मध्ये तुम्हाला संपूर्ण 10 जे युनिट आहे, टोटल 10 युनिट्स आहे पेपर 2 मध्ये, 10 युनिट रिकॉर्डेड फॉर्म मध्ये तुम्हाला मिळणार. इतकंच नाही तर याचं नोट्स अवेलेबल आहे, यावर MCQs अवेलेबल आहे आणि 20 टेस्ट पेपर 2 च्या मॉक टेस्ट अवेलेबल आहे. सो सब्जेक्ट कोणते आहे? कॉमर्स आहे, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स आहे. देन हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री आणि इंग्लिश यांचे सगळ्यांचं रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स पेपर 2 चं टेस्ट सिरीज 20 टेस्ट आपल्यासाठी अवेलेबल आहे. फुल सिलेबस नोट्स ना, कंप्लीट 10 युनिटच्या नोट्स आणि सोबतच तुमच्या प्रॅक्टिससाठी MCQ देखील मित्रांनो प्रोव्हाइड केले जातील. सो याची फीज किती आहे? 8,000 आहे, पण आपल्याला डिस्काउंट मिळेल है ना. हा, सो डिस्काउंट देऊन तुम्हाला मात्र 4,000 मध्ये विथ पेपर 1 सुद्धा यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट येणार आहे. त्यामुळे आजच या ऑफिशियल नंबर्सचा वापर करा आणि लवकरात लवकर कोर्सला जॉईन करा, जेणेकरून रेकॉर्डेड संपूर्ण तुम्ही सिलेबस जी आहे आता कमी वेळेमध्ये जी आहे बघू शकता है ना. आणखी रिवाइज होणार, शॉर्ट्स नोट्स तुम्ही वापरू यूज करू शकता, रीड आउट करू शकता. देन MCQs तुम्हाला मिळेल सोडवण्यासाठी, टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे. तर एक परिपूर्ण परीक्षेची तयारी करण्यासाठी नक्कीच तुम्हाला हा पर्टिक्युलर कोर्स खूप इम्पॉर्टंट आहे. देन ICT कडे वळूया मित्रांनो. बघा, ICT यामध्ये शब्दावली तर 100% दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा किंवा नेक्स्ट इयर सुद्धा विचारले जाणारच आहे, त्यामुळे याला स्किप करू नका. या व्यतिरिक्त कम्प्युटर विषयी इन्फॉर्मेशन, जनरल कम्प्युटर्स इन्फॉर्मेशन जी आहे ते ठेवायला हवं. संवाद सेवा काय आहे, भारतातील माहिती तंत्रज्ञान कायदा, ठीक आहे, भारत सरकारच्या संकेतस्थळ करून ठेवा, कारण 2024 मध्ये देखील विचारलेला आहे, 2019 मध्ये आणि 2000 आपण बघतो, मला वाटतं 20चं काही पेपर आहे, त्यामध्ये देखील हे संकेतस्थळ जे आहे वारंवार रिपीटेड फॉर्ममध्ये महाराष्ट्र सरकारचे जे संकेतस्थळ आहे, साइट्स जे आहेत त्यावर प्रश्न विचारलेला आहे. आणि याही पेक्षा महत्त्वाचं, भारतातील उच्च शिक्षणात डिजिटल पुढाकार हा जो आहे एक असा टॉपिक आहे जो आम्ही तुम्हाला सांगते टीचिंगसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हायर एज्युकेशनमध्ये आणि ICT हे तीनही युनिटमध्ये हा डिजिटल पुढाकार जे आहे ना, थोडा इम्पॉर्टंट ठरतो. त्यामुळे यालाही तुम्ही स्किप करू नका, याला नक्की अभ्यास करा. इंडियन टेलिकम्युनिकेशन पॉलिसी विषयी प्रश्न विचारलेला आहे आणि इन्स्टंट मेसेजिंग. या व्यतिरिक्त ICT जे जनरल एक ICT आपण बघतो है ना, हा एकदम बेसिक वाला अभ्यास करा. खूप सोपं सोपं पार्ट विचारलेला आहे ICTचं. देन युनिट 9. आता युनिट 9 खूप मोठा पार्ट आहे, ठीक आहे, खूपच मोठी ही युनिट आहे अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून. तर यामध्ये काही महत्त्वपूर्ण घटक जसं बेसल परिषद, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, रामसर परिषद, ध्वनी प्रदूषण, ओव्हरऑल सगळेच प्रदूषण करून घ्या. कारण प्रदूषणाचं काय परिणाम होतं, सगळे प्रदूषण करा आहे ना. हा डायरेक्ट प्रश्न आहे, किंवा कोणता आजार होतो हा सुद्धा प्रश्न डायरेक्टली विचारलेला आहे. देन MDG आणि SDG गोल्स सुद्धा महत्वाचा आहे. नद्या विकास योजना, स्वच्छ भारत अभियान, हे जे आपण बघतो भारतीय बदलातील राष्ट्रीय कृती योजना, ठीक आहे, यावर प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय स्वैर संघटना, विषारी रसायने कोणती आहे, हानिकारक कचरा काय असतो, त्याचं कसं मॅनेजमेंट लावलं जातं, ठीक आहे, हे टॉपिक अभ्यास करा. देन रिओ अर्थ समिट, नैसर्गिक धोके करून घ्या, ठीक आहे, यावर प्रश्न असतं. ऑब्व्हियसली प्रदूषणांमध्ये सगळंच करा. ध्वनी प्रदूषण कशाने वापतात, जल प्रदूषण म्हणजे मृदा प्रदूषण, सगळेच प्रदूषणाचे प्रकार मित्रांनो करून घ्यायचं. देन वेल वेल वेटलेट परिषद आहे, हवा प्रदूषण कायदा म्हणजे कायदे जे आहे इन्व्हायरमेंट रिलेटेड, ते सुद्धा ॲटलिस्ट एकदा तरी त्याला रिकॉल करून घ्या. देन ओझोन झालं, ठीक आहे, हां, रासायनिक जे विषारी रासायनिक असतात त्यांवर म्हणजे पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंटचं एक वर्सटाईल प्रकारे तुम्ही अभ्यास करा. थोडा पाठ करून याला अभ्यास केलं तर फार छान होणार. या व्यतिरिक्त युनिट 10 मध्ये एन्शियंट एज्युकेशनमध्ये वैदिक शिक्षा, वैदिक शिक्षणाचे केंद्रही करा. बुद्धिस्ट एज्युकेशन देन मध्यकालीन तर लास्ट 2 इयर्स पासून रिपीटेड फॉर्म मध्ये येत आहे. तर हे शिक्षण जेव्हा अभ्यास करतो ॲज वेल ॲज केंद्र सुद्धा करून घ्या. विद्यापीठ, UGC, अभिमत संघटना काय असतं, किंवा डेम्स युनिव्हर्सिटी ज्याला म्हणतो आपण ते काय होतात,
स्वातंत्र्यपूर्वचं जे एज्युकेशन आहे ते करून घ्या, स्वातंत्र्य नंतर करून घ्या. सोबतच उच्च शिक्षणासंबंधित जे संघटना आपण बघतो आहे ना कार्यरत, त्यांचं फुल फॉर्म, शॉर्ट फॉर्म, त्याचं मुख्यालय कुठं आहे, ठीक आहे. हे सगळे प्रश्न युनिट 10 मध्ये तुम्हा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं ठरेल. सो आजच मित्रांनो काय करा, ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही लवकरात लवकर पेपर 2 रेकॉर्डेड बॅचेस जॉईन करू शकता आहे ना. थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करू शकता. 100% विद्यार्थी मित्रांनो, हे सगळेच टॉपिक ॲटलिस्ट एकदा तरी हे अभ्यास करा किंवा ॲटलिस्ट नजरे घालून तरी जाऊ द्या. खरंच तुमच्या परीक्षेसाठी हे सगळेच टॉपिक खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे परीक्षेला जाण्यापूर्वी 100% या टॉपिकचा अभ्यास करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा. टेस्ट सिरीज जॉईन करा जेणेकरून टाईम मॅनेजमेंटवर आपण कंट्रोल करू शकतो. थँक्यू.